नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि आता अपात्र महिलाकडून पैसे परत घेतले जाणार. तर अशा प्रकारची बातमी आहे. तर खरंच अपात्र महिलाकडून पैसे परत घेतले जाणार आहे का? आणि यावर माननीय अदितीताई तटकरे यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तरच आपल्याला कळेल की नेमकं आपल्याला हे पैसे परत करावे लागणार आहे किंवा नाही. तर लाडक्या बहिणीनं वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज मीडियामध्ये एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी येथे अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यानच महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि ते स्टेटमेंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण होताना दिसून येत आहेत. तर त्यावरच आधारित अदितीताई तटकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी शिर्डी महायुतीला विक्रमी विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निवडणुकीनंतर काय होणार याची धास्ती राज्यातील लाडक्या बहिणींना लागून राहिलेली आहे. त्यातच अपात्र महिलांच्या खात्यातील पैसे व्याजासह परत घेतले जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या सर्व चर्चेवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी पडदा टाकला आहे. योजना सुरूच राहणार असून कोणतीही पडताळणी केली जाणार नाही. महिलांच्या खात्यातून पैसे परत घेतले जाणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्वाचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींना भीती आहे की त्यांनी या योजनेच्या पात्रता डावलून फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या खात्यावर पैसे पण जमा झालेले आहे. परंतु आता ज्यावेळेस स्क्रुटिनीमध्ये त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तर अशा महिलांकडून हे पैसे परत घेतले जाणार का? तर यावर आदितीताईंनी सांगितलेलं आहे की महिलांच्या खात्यातून पैसे घेतले जाणार नाही, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी दिला आहे. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनासाठी शिर्डीत आलेल्या आदितीताई तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मीडियासोबत आदितीताईंनी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली की महिलांच्या खात्यातून पैसे परत घेतले जाणार नाही. त्यानंतर पुढे काय म्हणाले ते बघूया आपण की राज्य सरकार लाडकी बहीण योजनेतील अर्जाची आता नव्याने पडताळणी करणार. सरकारच्या पडताळणीची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेल्या पैशावर दंड आकारून खात्यातून पैसे परत घेणार अशा बातम्या काही दिवसापासून येत आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे वृत्त येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत महिलांचे अर्ज अपात्र ठरल्यास त्यांना मिळालेल्या आतापर्यंतच्या 1500 रुपये दरमहा रकमेवर दंड आकारून त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल अशी भीती महिलांना आहे. त्यावर मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, पुढे बघा की अदितीताईंनी नेमकं काय म्हटलेलं आहे. मंत्री अदितीताई तटकरे म्हणाल्या की पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक कुटुंब हे मुळातच 2.5 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेले असतात. त्यामुळे आतापर्यंत ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळत होता तो त्यांना यापुढेही मिळत राहील. अर्ज प्राप्त होणार आणि रक्कम वसूल केली जाणार या भीतीने 4000 महिलांनी अर्ज परत घेतलेले नाहीत. तर त्यांच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे ते अर्ज माघारी घेण्यात आल्याचा खुलासा मंत्री अदितीताई तटकरे यांनी म्हटलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मुख्य अशी अफवा पसरवल्या जात आहे की 4000 लाडक्या बहिणींनी अर्ज करून 4000 लाडक्या बहिणींनी शासनाला अर्ज करून आमचे नाव या योजनेतून काढून टाका अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. तर यावर अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे जे काही 4000 अर्ज होते ज्या महिलांचे, तर त्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे ते अर्ज माघारी घेण्यात आल्याचा खुलासाही त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलेलं आहे. त्या
महायुती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मागील वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेअंतर्गत राज्यातील 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यातील 2,47,00,000 महिलांचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले. त्यातील 2,34,00,000 महिलांना विधानसभा निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला. महायुती सत्तेत आल्यानंतर योजनेची रक्कम 1,500 वरून 2,100 करण्याचे आश्वासन महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. मात्र योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार पडताळणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशी कोणतीही बातमी नाही की महिलांचे अर्ज या ठिकाणी हेतुपुरस्सरपणे रिजेक्ट केले जाणार आहे. परंतु या ठिकाणी आता 1,500 वरून 2,100 रुपये हप्ता करायचा आहे. परंतु त्यासाठी ज्या काही अपात्र महिला आहेत तर त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, कारण शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आणि त्यानुसार लाडक्या बहिणींचे अर्ज तपासले जात आहे, स्क्रुटिनी केली जात आहे. आणि त्यानुसार ज्या लाडक्या बहिणी खरोखरच अपात्र आहे तर अशांचेच अर्ज रिजेक्ट होणार आहे. बाकी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर त्यांचा लाभ हा कंटिन्यू राहणार आहे आणि त्यांच्या खात्यावर पुढे 1,500 ऐवजी 2,100 रुपये जमा होणार आहे. अशा प्रकारची एक महत्वाची माहिती माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. खरंच जर आपण या योजनेच्या पात्रतेनुसार अर्ज केलेला असेल, अर्ज मंजूर झालेला असेल तर आपल्या खात्यावर निश्चितच हे पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारचं महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भातील होतं. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.